मुख्यमंत्री पदाबाबत शहांकडे प्रस्ताव दिला नाही। अजित पवारांनी चर्चा फेटाळली तर विधानसभेला मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित। 22 ते 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं चिन्ह, तर सर्वांना सन्मानजनक जागा मिळतील, शहांचं आश्वासन। लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून सुरुवात। एकनाथ शिंदे 15 कुटुंबांना भेटून संवाद साधणार। नांदेडमधून दिवंगत खासदार वसंतराव चव्हाणांच्या मुलाला तिकीट देण्याची मागणी। प्राध्यापक रवींद्र चव्हाणांच्या तिकिटासाठी नांदेडमधील काँग्रेसच्या बैठकीत ठराव। फडणवीसांच्या कृपेने मला कधीही अटक होऊ शकते, फडणवीसांमुळे सीबीआयने गुन्हा दाखल केला। नागपुरातील पत्रकार परिषदेत अनिल देशमुखांचं वक्तव्य। मराठा आंदोलक राजश्री उमरेंच्या उपोषणाचा आज 9वा दिवस। प्रशासनाच्या विनंतीनंतर उपचार सुरू, उपोषणावर मात्र ठाम। नागपूर कार अपघात प्रकरणात संकेत बावनकुळे गाडीत असल्याची डीसीपी राहुल मदने यांची माहिती, तर ड्रायव्हरनं मद्यपान केल्याचा अहवालही पॉझिटिव्ह। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज लालबागच्या राजाचं दर्शन घेणार। राजाच्या दर्शनाला दिग्गजांची रांग, नेते मंडळी आणि कलाकार राजाच्या चरणी लीन। मुंबईतील गणपतींना 20,000 कोटींचं विमा संरक्षण। जीएसबीच्या सेवा मंडळाला 400 कोटींचं, तर लालबागच्या राजाला 33 कोटींचं विमा संरक्षण। आज घरोघरी गौराईचं आगमन। गौराईच्या आगमनाचा महिलांमध्ये उत्साह, तर भाजी भाकरीचा नैवेद्य घेऊन गौराई विसावणार। विदर्भातील 4 जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत पूरस्थिती। नागरिकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना।